धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी जी आहेत ती नवीन नवीन प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळते। केळीचं उत्पादन जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी वाढवलेलं आहे, मात्र त्याला निसर्ग साथ देताना दिसत नाही आहे। आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसाचा फटका जी आहे ती केळीला मोठ्या प्रमाणात बसतोय। काही जणांच्या बागा जी आहेत ती नवीन लावलेल्या आहेत, तर काही जणांच्या बागा अक्षरशः केळीला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळते। भूम तालुक्यातील वारे वडगाव या गावामध्ये मी आता आहे आणि ही समोरची केळीची बाग जी आहे ही 6 महिन्याखाली लावलेली केळीची बाग आहे आणि ही पूर्णपणे भुईसपाट झालेली बाग आहे। महत्त्वाचं म्हणजे काल रात्री अवकाळी पावसाने मान्सूनपूर्व पाऊस जी आहे ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पडला आणि या पावसाने या केळीचं जे आहे ती मोठं नुकसान केलेलं आहे। मात्र आता ही केळीची झाडं जी मोडून पडलेली आहेत ही झाडं परत उभा करता येणार नाहीत। ही पूर्णपणे शेतकऱ्याचं नुकसान आहे। जवळजवळ 2 एकरचा प्लॉट आहे हा आणि ह्या केळीला मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी उभं केलं होतं, मात्र शेतकरी जे आहे ते आता अडचणीत आहेत। माझ्याबरोबर शेतकरी सुद्धा आहेत या ठिकाणचे। काका किती केळी हे? 2 सव्वा 2 एकर केळी आहे। बर, काय झोपली सगळी? झोपली म्हणजे आलेल्या निसर्गाने सगळं वाटोळं केलं इथं। आता ह्याला एक आमच्या अपेक्षा अशी किंवा शासनाने मदत करावी आणि हमी भाव द्यावा। हमी भाव दिला तरच शेतकरी जागा राहणार आहे, ना तर शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, कारण हे निसर्ग सगळं वाटोळं करायला आले आमचं। म्हणून शासनाने या जगात तातडीने लक्ष देऊन आम्हाला मदत कुठल्या तरी स्वरूपात करावी अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी। तुम्ही म्हणले पाऊस तर पाहिजे, मग पाऊस पडला? पाऊस पण अचानक आलेला जोरदार पाऊस, वादळी वारं हे सगळं आमचं नुकसान झालं। आणि ह्याची जवळजवळ आमची अपेक्षा होती की 8 लाख रुपयाचा आम्हाला बाग होईल, परंतु आम्हाला 8 पैसे सुद्धा बाग होऊ शकत नाही आज। आता ही झाड परत काय करता येतं? काय नाही, ह्याला खांदून बाजूला काढून टाकून द्यायचं, टाकूनच द्यायचं? हा, आता ह्याला इलाज नाही। 6 महिन्याखालची झाड? 6 महिन्याखाली झाडं हातातोंडाची घास आलेला आता हे उपटून टाकायच्यात। निसर्गाने आमचं पूर्ण वाटोळी केलं। ही पंचनामे झालेत? पंचनामे नाही झालेलं, कारण मॅडमला फोन केला होता तर ती येतो म्हणली आणि आणखीन शेतामध्ये कोणी आलेलं नाही। बर, अशी परिस्थिती आहे। हो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, हे केळीचं झाड जे आहे ती पूर्णपणे बुंद्यापासून उपटलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे ही झाड जी आहे ती उपटल्यानंतर आता ह्याचा पूर्णपणे याचं नुकसान झालेलं आहे। झाड परत उभं राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी जे आहे ती पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की याचा पंचनामा करावा आणि पुढील प्रोसेस करावी। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।